एव्हरीवन, मी शिवानीज ऑडिओ बुक अँड ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। बऱ्याच दिवसानंतर मी एक इम्पॉर्टंट व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि येस, व्हिडिओज खरंच आता कंटिन्यू येणार, म्हणून प्लीज तुम्ही माझ्यासोबत कनेक्टेड राहा। टायटल आणि थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ कशावर आहे। इम्पॉर्टन्स ऑफ होळी, होळीचे महत्त्व आणि कथा जाणून घेऊया। होली सिग्निफिकन्स इन मराठी। हिंदू संस्कृतीत सणांची काही कमतरताच नाही। आपले विविध सण जितके आनंदी उत्साही तितकेच अर्थपूर्णही। असाच वाईट गोष्टींची आहुती देण्याचा आणि रंगाचा सण तो म्हणजे होळी। शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी। या सणाचा इतिहास पाहूया। शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे होळी। देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरी करण्याची परंपरा पद्धत वेगळीच, पण तितकीच खास आणि आकर्षक आहे। पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगाची होळी खेळली जाते, ज्याला धुलिवंदन असे म्हटले जाते। होळीला शिमगाई म्हटले जाते। भगवान शंकराची लीला याला शिवशिमगा सुद्धा म्हटले जाते। होळी सणामागील उद्देश काय आहे? दुष्ट प्रवृत्ती, वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली प्रवृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे हा या सणामागील उद्देश। होळी निमित्त पुरणपोळी, रंग, धुळवड या सगळ्यांचे आकर्षण तर असतेच। होळीची कहाणी, जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे तसेच होळी साजरी करण्यामागे देखील एक प्राचीन इतिहास आहे। हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता, जो स्वतःला खूप बलवान समजायचा। स्वतःच्या अहंकारामुळे तो देवताची घृणा करायचा, तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते। परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परम भक्त होता आणि त्यांनी हे हिरण्यकश्यपूला अजिबात पसंत नव्हते। ते वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे, जेणेकरून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल। परंतु भक्त प्रल्हाद त्यांना न डगमगता त्यांच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे। या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली आणि त्यानुसार आपली बालबहीण होलिका, जिला वरदान मिळाले होते की त्या आगीवर विजय प्राप्त करू शकते, तसेच कोणतीही आग तिला झाडू शकत नाही। राजाने होलिकेला भक्त प्रल्हादला होऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले। प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं की तिला वरदानातही असं सांगितलं होते की ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल। भक्त प्रल्हादला अग्नी काही करू शकला नाही, मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली। अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला। दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्साहात साजरा करू लागले।